ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 रायगडावर शिवाजी महाराजांचा देदीप्यमान राज्याभिषेक साजरा झाला. अवघ्या हिंदुस्थानामध्ये अक्षरशः हादरा बसावा सुलतानी सत्तांना इतका जबरदस्त हा राज्याभिषेक होता. अवघा भारत हादरला आणि भारतीय जनतेची परिस्थिती काय सांगावी, मनस्थिती काय सांगावी. वर्षानुवर्ष लोक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण या राज्याभिषेक सोहळ्याच्या रूपानं आज धर्तीवर अवतरित झालेला होता. सगळे प्रजाजन खुश होते. केवळ स्वराज्यातलेच नाही, अखिल हिंदुस्थानातली सगळी जनता ज्या दिवसाची वाट बघत होती की भाग्योदय व्हावा, एखादी हिंदू सत्ता, एखादी भारतीय सत्ता पुन्हा एकदा राज्याभिषिक्त सम्राटपद भूषवावी, ही जी त्यांची वर्षानुवर्षांची नवे नवे शतकानुशतकांची इच्छा होती ती आज साकार होत होती. असा हा सोहळा होता. हिराजी इंदलकरांनी हा सोहळा शेवटपर्यंत लोकांच्या स्मरणात राहावा यासाठी रायगडावर एक शिलालेख लिहिलेला आहे. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंदनो दुर्नय श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः शाके षण्णव बाण भूमि गणनाम आनंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ति महिते शुक्लेश सार्पे तिथौ वापी कूप तळाग रायु रुचिरम हरनेर बनेर बीतिके स्तंभे कुंभे नरेंद्र सदने रमरम निहिते श्रीमद राय गिरौ. रायगडाचं वर्णन श्रीमद राय गिरव केलं जात आहे. श्रीमद राय गिरव गिराम विषये हिरोजिना निर्मितौ यावत चंद्र दिवाकरो विलसतच तावत समुजृंभते. जोपर्यंत आसमंतामध्ये चंद्र आणि सूर्य विद्यमान आहे तोपर्यंत या रायगडाचं वैभव असंच राहो आणि या राज्याभिषेक दिनाचं औचित्य हे वर्षानुवर्ष लोकांच्या स्मरणात राहो अशी कामना करणारा हा शिलालेख हिराजी इंदलकरांनी रायगडावर ठेवला. गंमत पहा, आजही तुम्ही रायगडावर गेलात तर जगदीश्वराच्या मंदिराच्या भिंतीवर तुम्हाला आजही हा शिलालेख तिथे सापडेल. शिवाजी राजे आता अभिषिक्त सम्राट होते आणि आता महाराजांच्या डोक्यामध्ये एक वेगळीच मोहीम खाटत होती. दक्षिण भारतावर आक्रमण करावं, एखाद्या दिग्विजयी चक्रवर्ती सम्राटासारखं आक्रमण करावं, जसं काही आपण रामायण आणि महाभारतामध्ये पाहिलेले आहेत. ते प्रचंड मोठे युद्ध सम्राटांनी केले होते. तर राजसूय यज्ञ असेल आणि तशा प्रकारचा एखादा अश्वमेध पाठवावा, अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एक मोठी मोहीम आता घाटत होती आणि या मोहिमेचं नाव होतं दक्षिण दिग्विजय. एक सर्वार्थाने वेगळी मोहीम, शिवाजी महाराजांच्या आजवरच्या मोहिमांपेक्षा पूर्णपणे वेगळी अशी एक मोहीम आता साकारली जात होती. आणि गंमत म्हणजे या मोहिमेचं नेतृत्व करणार होते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती म्हणून महाराजांची ही पहिलीच मोहीम ठरणार होती आणि म्हणून या स्वारीचा थाट सुद्धा एखाद्या छत्रपतीला शोभावा असा राहणार होता. स्वतः राजे हत्तीच्या अंबारीत बसून हा सगळा प्रवास करणार होते. 200 पालख्या राजांसोबत या मोहिमेत राहणार होत्या. महाराजांची खासी जी मंडळी सोबत जाणार होती, ज्याच्यामध्ये रघुनाथ पंत हनुमंते, जगत जनार्दन पंत हनुमंते, महाराजांचे सरसेनापती पायदळाचे सेनापती येसाजी कंक, घोडदळाचे सेनापती हंबीरराव मोहिते हे काही वेळानंतर शिवाजी महाराजांनी मिळणार होते. पण अशी खाशी मंडळी या मोहिमेत सोबत निघणार होती. स्वराज्य सोडायचं म्हणजे स्वराज्याची जबाबदार लोकांवर ठेवणं अगत्याचं होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा उत्तर सुभा म्हणजे मोगलांकडचा भाग जो होता हा मोरपंत पिंगळ्यांकडे सोपवलेला होता. पोर्तुगीजांकडचा म्हणजे गोव्याकडचा जो प्रदेश होता हा सगळा शिवाजी महाराजांचे अत्यंत कर्तबगार मंत्री अनाजीपंत सोर्निस यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आणि दक्षिणेचा जो भाग होता साधारण कोल्हापूरच्या तोंडाकडचा म्हणजे विजापूरच्या तोंडाकडचा हा सगळा भाग दत्ताजीपंत वाकेनवीस या 3 महत्वाच्या अधिकाऱ्यांकडे महाराजांनी विभागून दिलेला होता. मूळ राजधानीची म्हणजे रायगडाची जबाबदारी ही राहुजी सोमनाथ यांच्याकडे सोपवली होती आणि यांना सगळ्या प्रकारचे अधिकार देण्यात आले होते. आणि आता राजे दक्षिणेच्या दिशेने निघाले. महाराजांची पहिलीच भेट, राजांचा पहिलाच मुक्काम पडणार होता तो म्हणजे साक्षात कुतुबशाहीच्या राजधानीमध्ये गोळकोंडाला. राजे एखाद्या सार्वभौम छत्रपती सारखे या कुतुबशहाच्या वेशीमध्ये हद्दीमध्ये येऊन पोहोचले. कुतुबशहाने महाराजांना विनंती केली की मी आपल्याला रिसीव्ह करायला काही गावं पुढे येतो. ही त्या काळातली पद्धत होती. पण महाराजांचा दिलदारपणा पहा, महाराजांना विनंती केली की आपण मोठे बंधू आहात, मी लहान आहे वयाने, आपण तसदी घेऊ नये, मीच आपल्याला भेटायला येतो. या पहिल्याच उत्तराने अक्षरशः फ्लॅट झाला कुतुबशहा. असं शिवाजी महाराजांची वर्तणूक होती. मित्रांनो, कुतुबशहाने महाराजांचं स्वागत केलं. गंमत सांगतो, कुतुबशाह महाराजांना समोरासमोर भेटायला तयार नव्हता. का माहितीये? कारण त्याच्या मनात भीती होती, जसं अफजल खानाला समोरासमोर भेटून महाराजांनी फाडून टाकलं तसं आपलं काही हा सेवा करेल अशी भीती मनात असल्यामुळे त्यांनी पहिले तर नकार दिला होता. पण याचे 2 मंत्री अत्यंत कर्तबगार होते. त्यांचं नाव होतं
अक्कण्णा आणि मादण्णा या दोन्ही मंत्र्यांनी शिवाजी महाराजांचे महत्वाचे मुत्सद्दी रघुनाथ पंत हणमंते यांच्यासोबत मोठं राजकारण चर्चा केली होती, डिस्कस केलं होतं आणि या राजकारणाअंतर्गत आता या दोघांची ही भेट ठरलेली होती. आणि अक्कण्णा आणि मादण्णांनी विश्वास दिल्यामुळे कुतुबशहा शिवाजी महाराजांना भेटायला तयार झाला. दोघांची भेट झाली. या भेटीमध्ये अनेक करार मदार ठरले. त्याच्या डिटेल्स मध्ये मी आता जात नाही, पण महाराजांच्या संपूर्ण आयुष्याला भेदून एक नवीन प्रकारची रणनीती महाराजांनी पुढे ठेवली आणि ती रणनीती अशी होती की आपण सगळे दक्षिणेकडची लोक आहोत. औरंगजेब हा उत्तरेकडचा आहे, औरंगजेब हा सुन्नी आहे, आपण सगळी दक्षिणेकडची माणसं आहे. दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांच्या हाती आहे. म्हणजे काय की दक्षिणेतल्या सगळ्या लोकांच्या पातशाह्या या आपल्या दक्षिण भारतीय लोकांच्या हाती असल्या पाहिजे. औरंगजेब हा उत्तरेकडचा आहे, आपण सर्वांनी मिळून याचा मुकाबला केला पाहिजे. अशा औरंगजेबाच्या अफाट शक्ती विरुद्ध शिवाजी महाराजांनी दक्षिणेची एक मोठ बांधली. की मिर्झाराजा जयसिंगांच्या मनात होतं की या शिवाजीला संपूर्ण दक्षिणेची सुभेदारी जर मिळाली औरंगजेबाच्या वतीने तर तो शिवाजीराजांच्या दृष्टीने सुद्धा एक मोठा राजकारणाचा फायदा होणार होता. अर्थात आग्र्यामध्ये तर ते काही सगळं जमलं नाही, ती सगळे राजकारण फिसकटली. पण आता शिवाजी महाराजांनी स्वतःहून हे राजकारण याला जन्म दिला होता की आपण दक्षिणेतले सगळे लोक एकत्र येऊया आणि उत्तरेच्या विरुद्ध आपण लढूया. आणि हे राजकारण यशस्वी ठरलं. कुतुबशहा त्याच्यासाठी राजी झाला. यातच आपल्या लक्षात येतं महाराजांची मुत्सद्देगिरी किती जबरदस्त असेल. एवढंच नव्हे, इथून महाराज निघाले हे सरळ मद्रास म्हणजे आजचं चेन्नईवर आक्रमण करायला. तुम्ही विचार करा कुठे मराठ्यांचे घोडे हे साधारण इकडे भीमेच्या आसपास किंवा तुंगभद्रेच्या आसपास लढाया करत होते. आज हे मराठे आता कावेरी आणि कोलेरून नदीचं पाणी पिण्यासाठी दक्षिण भारताकडे दौडत सुटले होते. सामर्थ्य सामर्थ्य म्हणतात ते हे असतं मित्रांनो. शिवाजी महाराजांनी मद्रास पासून साधारण 150 किलोमीटर दूर असलेला जिंजीचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. जिंजीचं दक्षिण भारतातलं नाव चंदी होतं. हा चंदीचा किल्ला महाराजांनी जिंकला. अभेद्य दुर्ग आहे मित्रांनो हा दक्षिणेकडचा. आणि विचार करा महाराज आता पूर्व किनाऱ्यावर आपला झंझावात निर्माण करत होते. तिथे राजांना आता एक महत्वाचा आधार मिळालेला होता जिंजीच्या रूपानं. महाराजांनी त्याचं सगळं रूप पालटण्यासाठी इंग्रजांना विनंती केली की टाशिवकडे निर्माण करण्यासाठी आम्हाला तुम्ही ती टेक्नॉलॉजी द्या, ते बॉम्ब द्या, म्हणजे जे काही बारूदीचा वापर इंग्रज करत असतील. पण गंमत पहा, इंग्रजांनी मराठ्यांना मदत केली नाही. शिवाजी महाराज शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते. राजांनी आपली लोक लावली आणि त्या किल्ल्याचा सगळा चेहरा मोहरा बदलून टाकला. एक वकील तिथे आला, त्याचं नाव होतं जर्मन. या जर्मनने लिहून ठेवलेलं आहे शिवाजी हॅज वन द फोर्ट ऑफ जिंजी. शिवाजीनं जिंजीचा किल्ला जिंकलेला आहे. अँड द रिकन्स्ट्रक्शन्स अँड रिडेव्हलपमेंट वॉच ही हॅज डन. ही हॅज demolished the earlier constructions and he has redeveloped all the bastions. आणि त्या भिंती त्यांनी अशा काही बांधून टाकलेल्या आहेत की हा किल्ला आपण प्रथमदर्शनी पाहतो तर असं वाटावं की हा कोणी युरोपियन इंजिनियर्सनी बांधला असावा. पण नंतर आपण आश्चर्यचकित होतो जेव्हा आपल्याला कळतं हा युरोपियनांनी नाही, हा मराठ्यांनी बांधलेला किल्ला आहे. इतकं सुंदर बांधकाम शिवाजी महाराजांनी जिंजीचं केलं. एक अभेद्य राजधानी महाराजांनी निर्माण करून ठेवली. विचार करा, हा दुसरा रायगड आहे शिवाजी राजांसाठी. पुढच्या सगळ्या काळामध्ये जेव्हा मुघलांची आक्रमणं वाढली त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराजांना या किल्ल्याचा फार मोठा फायदा झाला. 8 वर्ष राजाराम महाराज या किल्ल्याच्या आश्रयाने लढत होते. राजांची दूरदृष्टी पहा. या सगळ्या गोष्टी 20 वर्षानंतर घडलेल्या आहेत, पण महाराजांनी हे आधीच करून ठेवलेलं होतं. ही शिवाजी राजांची दूरदृष्टी होती. आणि आता इथे दक्षिण भारतातले नवे शत्रू जुनाच होता मुघलांसारखा, शत्रू बिजापूरकरांसारखे जुनेच होते, पण शत्रूची लढणारी माणसं आता बदललेली होती. आतापर्यंत महाराज दाऊद खान, दलेर खान, बहलोल खान यांच्याशी लढत होते. आता महाराजांची टक्कर या दक्षिणेतल्या लोकांशी पडत होती. जिथे नासिर असेल, जिथे शेरखान असेल, अशा लोकांसोबत महाराजांची टक्कर झाली. पण इथेही महाराजच उजवे ठरले. या सगळ्यांचा बंदोबस्त महाराजांनी करून टाकला. महाराजांनी नासिरला झोडपला, राजांनी शेरखानाला झोडपला, त्यांच्याकडून अमाप किल्ले आणि धन महाराजांनी वसूल करून घेतलं. दक्षिणेवर विलक्षण पकड आपली जमवली. अर्थात इथे एक आगळी गोष्ट सुद्धा घडली. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू म्हणजे शहाजी राजांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या तुकाबाई साहेब, या तुकाईबाई साहेबांचे चिरंजीव एकोजी राजे उर्फ व्यंकोजी राजे हे तंजावरला होते. शिवाजी महाराजांनी त्यांना पूर्वीपासून पत्रव्यवहार केलेलाच होता. महाराजांचं एकच म्हणणं होतं की आपण दोघेही थोरले महाराज शहाजीराजे भोसल्यांची मुलं. तर शहाजीराजे गेल्यापासून त्यांचं जे काही होतं ते तुम्ही एकटेच खात आहात, त्याचा उपभोग तुम्ही एकटे घेतात. मी त्यांचा मुलगा आहे, तो अर्धा वाटा मलाही मिळाला पाहिजे. थोरले महाराज गेले तेव्हा उगीच घरगुती कलह वाढू नये, गृह कलह वाढू नये यासाठी मी तेव्हा काही मागितलेलं नव्हतं. पण आज माझा रास्त हक्क मागतोय. 13 वर्ष उलटून गेली होती शहाजी महाराजांचा मृत्यू होऊन, पण व्यंकोजीराजे काहीही द्यायला तयार नव्हते.
हे फार मोठं दुर्दैव राजांनी, राजांच्या मुत्सद्द्यांनी, एवढंच नव्हे तर व्यंकोजींच्या मुत्सद्द्यांना बोलवून महाराजांच्या मुत्सद्द्यांनी त्यांची समजूत काढली होती. व्यंकोजींची माणसं व्यंकोजींना समजावून सांगत होती की आपण शिवाजी राजांना त्यांचा हक्काचा अर्धा वाटा दिला पाहिजे, पण व्यंकोजी अडून बसले. शेवटी महाराज आता स्वतःच दक्षिणेत उतरले असल्यामुळे व्यंकोजींच्या साम्राज्याच्या अत्यंत जवळ ते पोहोचलेले होते. आणि म्हणून आता महाराजांनी व्यंकोजींना भेटायला बोलवलं. थिरुमल्लपाडी गावाजवळ कोलेरून नदीच्या बाजूला एका जुन्या शिवमंदिरामध्ये दोघांची भेट झाली. हालचाल विचारणं झालं. महाराज त्यांना सोबत घेऊन आपल्या छावणीमध्ये गेले. अत्यंत प्रेमाने दोघे एकमेकांना भेटले. एकमेकांना त्यांनी सत्कार सोहळे तिथे झाले. आणि आता महाराजांनी मुख्य विषय आपल्या बैठकीमध्ये ठेवला आणि महाराजांनी आपलं म्हणणं त्यांच्या पुढे मांडलं. व्यंकोजी राजे देतो म्हणाले, करतो म्हणाले, बघूया म्हणाले, पण शेवटपर्यंत त्यांनी काहीही दिलं नाही. शेवटी 8 दिवस पूर्ण झाल्यावर व्यंकोजींच्या लोकांनी त्यांचे कान भरले की कदाचित शिवाजी महाराज तुम्हाला ठारही मारतील. कारण एकदा एका बैठकीतून महाराज रागारागाने उठून निघून गेलेले होते, कारण व्यंकोजी राजे काहीच ऐकायला तयार नव्हते. शेवटी व्यंकोजी घाबरले आणि त्यांना असं वाटलं की शिवाजी राजे आपली हत्या करतात की काय, किंवा आपल्याला गिरफ्तार करतात की काय. आणि एका रात्री कोणालाही न सांगता अचानक कोलेरून नदी पार करून ते आपल्या साम्राज्याकडे पळून गेले. महाराजांना दुसऱ्या दिवशी जेव्हा ही बातमी कळली, महाराजांना अत्यंत दुःख झालं आणि महाराज म्हणाले, धाकुटे ते धाकुटे, बुद्धीही धाकुटी केली, आम्ही त्यास धरत होतो की काय. आम्हास त्यांच्या बिरुदांची काय आवश्यकता, आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहे. अवघ्या समुद्र वलयांकित पृथ्वीवर आमची कीर्ती झालेली आहे. पहा महाराजांचे वाक्य किती आत्मविश्वास पूर्ण होते. पण दुर्दैवाने व्यंकोजी राजांना ती सद्बुद्धी लाभली नाही असं म्हणावं लागेल. आणि एक मोठा इतिहास घडता घडता राहिला. राजांची अपेक्षा होती की जसं शहाजी राजांचा अंतस्थपणे स्वराज्याला संपूर्ण पाठिंबा होता, तसंच आता व्यंकोजी राजांनी दक्षिणेतून स्वराज्याला पाठिंबा निर्माण करावा आणि अवघा कर्नाटक प्रांत आपण हळूहळू आपल्या ताब्यात घ्यावं. पण दुर्दैवाने महाराजांची अपेक्षा फोल पडली. याही आधी महाराजांनी त्यांना अनेक वेळा जिंजी जिंकण्याचा सल्ला दिला होता, शेरखानाला उडवण्याचा सल्ला दिला होता, पण हे सल्ले त्यांनी साफ धुडकून लावले होते. त्यामुळे आता एक तर निश्चित झालं होतं की राजांनाच व्यंकोजींच्या विरुद्ध उभं राहावं लागणार. आणि तसंच झालं. महाराजांच्या लोकांनी व्यंकोजींच्या गावांवर छापे पाडायला सुरुवात केली आणि भराभरा हा सगळा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात यायला लागला. तरीही व्यंकोजी ऐकायला तयार नव्हते. सुदैवाने एक गोष्ट चांगली घडली. व्यंकोजींची पत्नी दीपाऊबाई साहेब या अत्यंत धोरणी आणि मुत्सद्दी होत्या. त्यांनी आपल्या नवऱ्याला सल्ला दिला की शिवाजी राजांशी वैर पत्करू नका, ते तुमचे बंधू आहेत. तेव्हा कुठे व्यंकोजी नरमले आणि शेवटी त्यांनी स्वखुशीने हा मुलूक महाराजांच्या ताब्यात दिला. अर्थात महाराज एवढे दुष्ट नव्हते. महाराजांनी त्या मुलखाचा एक मोठा भाग पुन्हा काढून त्यांच्याच व्यंकोजींच्याच हाती दिला आणि मग हनुमंत त्यांच्या सोबत स्वतः व्यंकोजी राजे सुद्धा तिकडचा सगळा कारभार पाहायला लागले. अर्थात हा सगळा एक मोठा इतिहास होता. शिवाजी महाराजांचं पूर्ण रणक्षेत्र या मोहिमेच्या मुळे बदललेलं होतं आणि महाराजांचे अश्व आता दक्षिणेमध्ये चौखूर उधळत होते. वेल्लोरचा किल्ला, ज्याला आज आपण IIT वेल्लोर मुळे ओळखतो, या वेल्लोरच्या किल्ल्यांवर मराठ्यांचा छापा पडला. 1 वर्ष हा वेढा सुरू होता, पण शेवटी मराठ्यांनी वेल्लोर जिंकून घेतलं. भवानीपट्टमवर आक्रमण असो, हे तिरुमल्लपाडी असो, पेरुमाळाचं मंदिर असो, अशा दक्षिण भारतीय मुलखांमध्ये आता मराठ्यांचे घोडे फिरत होते. असा दबदबा शिवाजी राजांचा निर्माण झाला. महाराजांनी तिथे भराभरा आपल्या चौक्या बसवल्या, आपलं ऍडमिनिस्ट्रेशन तिथे फिक्सअप केलं. तिथून जे टॅक्सेस मिळवण्याची व्यवस्था बसवायची होती ती सगळी यंत्रणा महाराजांनी तिथे राबवली. दक्षिणेचा प्रदेश हा मुळातच कृष्णा, कावेरी या नद्यांनी अत्यंत सुपीक असलेला प्रदेश होता. त्यामुळे महाराजांना तिथून भराभरा खंडणी मिळायला लागली. महाराजांचे कोश सुद्धा समृद्ध झाले. अशा प्रकारे महाराजांचा या दक्षिण दिग्विजयामुळे दुहेरी फायदा झाला. महाराजांचा एक तर मुलूक वाढला आणि दुसरं स्वराज्याचे कोशही उत्तरोत्तर बलवत्तर होत गेले. अशा प्रकारचा हा दक्षिण दिग्विजय होता. हे सगळे प्रदेश पादाक्रांत करत दक्षिणीयांच्या छातीमध्ये अक्षरशः धडकी भरवत आणि मुघलांसाठी एक मोठं आव्हान उभं करत शिवाजी राजे स्वराज्यात परतले. दक्षिण दिग्विजय यशस्वी झालेला होता. विचार करा, आग्र्याहून परत येताना ज्या शिवाजी राजांकडे 22 वर्ष मेहनत करून केवळ 12 किल्ले उरले होते, 12, त्या शिवाजी राजांनी पुढच्या 8 वर्षामध्ये अशी तुफान उडवून दिलेलं होतं की केवळ 8 वर्षात राजांनी 250 पेक्षा जास्त किल्ले जिंकून टाकले होते. 22 वर्षामध्ये 12 किल्ले कुठे आणि 8 वर्षात 260 फोर्ट्स कुठे. इथे आपल्या लक्षात येतं महाराजांची झेप किती जबरदस्त असावी. राजे परत आले. एकूणच सगळ्या कामगिऱ्या आणि आयुष्यभर झालेल्या घोडदौडीमुळे महाराज सुद्धा थकलेले होते. परत आल्यानंतर काही काळच महाराजांना मिळाला. यानंतर महाराजांची तब्येत बिघडली आणि संपूर्ण हिंदुस्थानवर आपला अमिट ठसा उमटवणारे शिवाजीराजे हनुमान जयंतीच्या दिवशी 3 एप्रिल 1680 ला महाराजांचं महानिर्वाण झालं. हा भूलोक महाराज कायम सोडून गेले.
मित्रांनो, राजे गेले पण राजांची प्रेरणा संपलेली नाही. तीच प्रेरणा आहे जी तुम्हाला आणि मला आज जिवंत ठेवून आहे. तो आत्मविश्वास आहे ज्याच्या जोरावर प्रचंड विपत्तीमध्ये, आपण पहिल्या भागात पाहिलं शिवभारताच्या सुलतानी आक्रमणामध्ये, की इतक्या भयानक सुलतानी आक्रमणाविरुद्ध उभं राहण्याची हिंमत, ताकद, मानसिकता शिवाजीराजांनी तयार केली. परिस्थिती नेहमीच भयानक असते, आपली मनस्थिती कशी आहे याच्यावर पुढची आव्हान असतात. मित्रांनो, हे शिकवलं आम्हाला शिवाजी महाराजांनी. आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलं शिवाजी राजांनी. आणि म्हणून राजांचं फक्त शरीर आसमंतामध्ये गेलेलं होतं, राजे आजही आपल्यामध्ये आहे. काही लोक फार कौतुकाने आपल्या गाड्यांच्या मागे लावतात की शिवाजी राजे तुम्ही परत या. ते आता परत यायचे नाही मित्रांनो, आणि त्यांची येण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांनी दिलेला विचार हा जास्त महत्वाचा आहे. त्याच्याशी आपण जोडून राहिलो तर इतिहास पुन्हा एकदा घडवायला आपण मागे पडणार नाही. ही ताकद आपल्याला महाराजांनी दिली, तिचं स्मरण ठेवावं.